नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणूक मार्गावरील अडथळे दूर करा. रिपाई आठवले यांची महापालिकेकडे मागणी. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आगामी 135व्या जयंतीनिमित्त मिरज शहरात निघणाऱ्या भव्य अभिवादन मिरवणुकीच्या मार्गावरील नागरी समस्या सोडवून आवश्यक व्यवस्था करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट यांच्या वतीने करण्यात आली आहे. या संदर्भात सांगली जिल्हाध्यक्ष संतोष शिवाजी जाधव यांनी मिरज महानगरपालिकेच्या उपायुक्तांना निवेदन दिलं. येत्या 14 एप्रिल 2026 रोजी मिरज शहरात जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. ही मिरवणूक सायंकाळी 4 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत नदीवेस बौद्ध वसाहत ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा या मार्गावरून मार्गस्थ होणार आहे. प्रशासनासमोर मांडलेल्या मिरवणूक सुरळीत पार पडण्यासाठी प्रशासनाने खालील कामांकडे तातडीने लक्ष द्यावं. मिरवणूक मार्गावरील सर्व खड्डे तातडीने भरून रस्ते सुस्थितीत करावे. वीज वाहक तारांमध्ये अडकलेल्या झाडांच्या फांद्या छाटाव्यात, जेणेकरून कोणताही अपघात होणार नाही. संपूर्ण मिरवणूक मार्ग स्वच्छ करून त्या ठिकाणी औषध फवारणी करावी. मिरवणूक काळात नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय आणि फिरत्या शौचालयांची व्यवस्था करावी. जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असताना मिरवणूक मार्गावर कोणत्याही तांत्रिक किंवा नागरी अडचणी येऊ नयेत, ही महानगरपालिकेची जबाबदारी आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावं. या निवेदनामुळे आता महापालिका प्रशासन यावर काय पावले उचलते याकडे मिरज वासियांचं लक्ष लागलं आहे. 14 एप्रिल 2026 भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती. त्यानिमित्तानं सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका, मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सांगली जिल्हाध्यक्ष मराठा आघाडी यांना निवेदन देण्यासाठी आलो आहे. शास्त्री चौकपासून ते जवाहर चौक, मिरज मार्केट, सिटी पोलीस स्टेशन, मंगलटाकी, मेरासाहेब बाबा दर्गा, रेल्वे स्टेशन व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा असा हा मिरवणुकीचा मार्ग आहे. या मार्गावरील जे काही खड्डे असतील ते खड्डे दुरुस्त करून घ्यावे. जे काही विद्युत तारामध्ये झाडाच्या फांद्या आलेल्या आहेत त्या फांद्या कट करून घ्याव्या व जिथे काही घाणीचे साम्राज्य आहे ते स्वच्छ करून घ्यावे व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व शौचालय एवढं महानगरपालिकेने आम्हाला याची व्यवस्था करून सहकार्य करावे. व मिरजमधील जे काही सामाजिक कार्यकर्ते असतील त्यांनी जागोजागी पाणी वाटप करून आम्हाला सहकार्य करावे. गेले कित्येक वर्ष झाले फक्त एकच सामाजिक कार्यकर्ते, ते म्हणजे एकता मित्र मंडळाचे तात्या म्हणजे शंकरलाल परदेशी, हे सालावादप्रमाणे नूर हॉटेलच्या समोर एकता मित्र मंडळ चौक येथे सरबत वाटप व पाणी वाटप करून आम्हा भीमसैनिकांना ते प्रत्येक वर्षी सहकार्य करतात. असेच मिरजमधील जे काही सामाजिक कार्यकर्ते असतील यांनी जागोजागी पाण्याची व्यवस्था करून आम्हाला सहकार्य करावे. जय भीम, जय भारत. हिरकणी न्यूज करिता सहसंपादक राजेंद्र पाटील. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.